नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पदाची निवड होणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच नाशिक जिल्ह्यासह अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांनी महापालिकेमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली, त्यातच आता सभापती पदाची निवड मोठा चर्चेचा विषय बनत चालली आहे। नाशिक महापालिकेमध्ये अपक्ष निवडून आलेल्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सभापती पदासाठी मुकेश शाहणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरूनच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं शाहणे यांनी माध्यमांसमोर सांगितलं। तर माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव आणि विद्यमान नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी देखील भाजपकडून अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आता स्थायी समिती सभापतीसाठी देखील शाहणे यांनी सानप अशी दुरंगी लढत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक महापालिकेत भाजपनं 72 जागा जिंकत बहुमत स्पष्ट केलं। त्यामुळे आता स्थायी समिती सभापती पदासाठी देखील भाजपातील तळागाळातील कार्यकर्ते वरिष्ठ नेते देखील कामाला लागले। एकूणच मुकेश शाहणे यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला तर स्थायी समितीच्या सभापतीपदी मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड होऊ शकते। मात्र प्रत्यक्षात मुकेश शाहणे यांची माघार झाली नाही तर भाजपकडून पूर्णपणे दखल म्हणून तसेच या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये याकरता भाजपसह शिवसेना शिंदे गटाचे सदस्य काल गुजरात दौऱ्यावर गेल्यानं संपूर्ण नगरसेवक एकत्र आहेत। त्यामुळे मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।